स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनं घोषणा केली आहे। ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना ही आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। महामंडळाकडून कर्जव्याज परतावा योजना जाहीर करण्यात आलेली आहे। राजपूत आणि आर्यवैश्य समाजामधील घटकांसाठीही हीच योजना लागू असेल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजासाठी महामंडळं स्थापन झाली। तिन्ही समाज घटकातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना आहे। व्यवसाय, उद्योग आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे। प्रतिवर्षी 50 लाभार्थ्यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांचं वेतन रखडलेलं आहे। रखडलेल्या वेतनासाठी नागपूरमध्ये शिक्षकांचं उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे। 8 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं शिक्षक आक्रमक झालेत। उपसंचालक सावरकरांकडून शिक्षकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। 4 दिवसांमध्ये शिक्षकांचे पगार देण्याची मागणी केल्याची शिक्षक आमदारांची माहिती आहे। ईओ साहेब आणि डीडी ऑफिस मधले मॅडम आमचं वेतन करायला तयार नाही आहेत। आम्ही आज सकाळपासून पहिले ईओ ऑफिसला गेलो। त्यांनी म्हटलं की मला वरिष्ठांचा आदेश येईल तेव्हा मी पगार करणार, पण वरिष्ठांकडे आले असता हे म्हणतात की माझ्या हद्दीत नाही, मी पुन्हा वरिष्ठांकडे आदेश करणार। मग असं वरिष्ठांकडे आम्ही किती दिवस जायचं सर? आणि जेव्हापर्यंत आमचा आता पगार होणार नाही आम्ही इथून हटणार नाही। आपण सर्व जाणतो की झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता त्या ठिकाणी राज्यस्तरीय एसआयटीची गठन करण्यात आलं। एसआयटी मार्फत संपूर्ण राज्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। परंतु जर का काही ठिकाणी कोणाचाही दोष नसताना पगार जर का विलंबित होत असतील तर निश्चितपणे त्याची तातडीनं दखल घेऊन अशा सर्व शिक्षकांचे पगार तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात येतील। 9 महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्यामुळे आज या ठिकाणी दिवसभर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे आंदोलन केलं। 4 दिवसाच्या आत पगार देण्याच्या संदर्भात कारवाई नाही झाली किंवा अधिवेशन आहे आपलं 8 तारखेपासून, त्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार झाला पाहिजे या दृष्टीनं डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि पगार देयक मंजूर करण्याच्या संदर्भात जेवढं शक्य लवकर होतील त्याच्या अगोदर कारवाई करावी अशी आज आम्ही डेप्युटी डायरेक्टरकडे मागणी केली। त्याला परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल। महायुती अंतर्गत जे पक्ष प्रवेश होतो, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून भाजपचे पक्ष प्रवेश होत आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, नेत्यांमध्ये नाराजी आहे, आपापसात का खिंडार पाडला? मला वाटतं दोन्ही नेते शिंदे साहेब, देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात चर्चा नक्की करतायत। या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झालाय। त्या स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात चर्चा करतील। काही विषयावर चर्चा होईल, आपापसात निर्णय करतील। महानगर गॅसचा सगळ्यात मोठा इश्यू मुंबईमध्ये आहे। जवळपास 2 दिवस झाला इश्यू पुढे चर्चेचा प्रश्न सुद्धा नाहीये। मला असं वाटतं या विषयातली संपूर्ण माहिती मला आत्ता नाहीये, पण माननीय संबंधित मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलेन आणि याचा पाठपुरावा करेन। मला वाटतं या संबंधातली संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालय देईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये जवळपास राज्यामध्ये सर्व पक्षांनी अनेकांनी स्वतःच्या मंत्र्यांना किंवा आमदारांनी स्वतःच्या पत्नींना उमेदवार दिल्याचं दिसून येतं। मुळात भाजपसारखा पक्ष कायम परंपरा किंवा घराणेशाहीला विरोध करतो, अशा ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट देण्याचं कारण काय? मला असं वाटतं की या संबंधित विषयामध्ये स्थानिक स्तरावर आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि समितीशी चर्चा करून उमेदवारीचे निर्णय होतात। त्या उमेदवारांच्या झालेल्या निर्णयामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं सर्वानुमत किंवा बहुतांश मत विचारात घेऊन निर्णय केले जातात। तशी उमेदवारी दिली आहे अशी त्या ठिकाणी माझी माहिती आहे।
बांध